में लगा के वो लाली, आली रे संभालने वाली, काली माँ महाकाली। आंखों में लगा के वो काजल, भाग्य वो जगाने वाली, काली माँ महाकाली। छम छम घुंघरुओं से रास्ता दिखाने वाली, काली माँ महाकाली। ये देवा दिली हाको उद्धार कराया, आबाळाची छाया तुझी, समुद्राची माया। प्रचंड शिवभक्त आणि भक्ती इतकी प्रखर की माझ्या शिवाशिवाय, माझ्या शिवशंकराशिवाय इतर कोणत्याही देवाचं दर्शन म्हणजे मला दुर्लभच। मी ते कधीच करणार नाही हा ठाम निश्चय। आणि अशा वेळेला नररी सोनार आपल्या करत बघत असताना पंढरपुरामधील एक सद्गृहस्थ त्यांच्याकडे आले। त्यांना म्हणाल, सोनार दादा ऐका ना, माझा एक विठ्ठलाला नवस केला होता आणि त्या नवसाच्या रूपाने मला श्री विठ्ठलाला एक कमरपट्टा द्यायचा आहे, तर हा सोन्याचा कमरपट्टा आपण बनवून द्यावा अशी माझी इच्छा आहे। नरहरी सोनार म्हणाले, नक्की बनवेल, पण माझी एक अट आहे, मी शिवभक्त आहे आणि माझा शिवशंकर सोडून मी कुठल्याही देवाचं दर्शन घेत नाही, त्यामुळे त्या कमरपट्ट्याचं माप मात्र तुम्हाला जाणावं लागेल। अरे असं आहे का? ठीक आहे, मी माप घेऊन येतो, पण तुम्ही बनवून द्यावा एवढीच इच्छा। आणि त्यानंतर सद्गृहस्थ पंढरपुरामध्ये विठ्ठलाच्या चरणी गेले। विठ्ठलाच्या कमरेचं माप त्यांनी घेतलं आणि ते माप घेऊन पुन्हा नरहरी सोनार यांच्याकडे आले। सोनार दादा, हे कमरेचं माप, याप्रमाणे आपण कमरपट्टा बनला आणि त्यांनी त्या गृहस्थाकडे तो सुपूर्द केला। ते सद्गृहस्थ पुन्हा एकदा विठ्ठल मंदिरात गेले आणि आपला नवस फेडण्याकरता विठ्ठलाच्या कमरेला कमरपट्टा बांधू लागले। अरे पण हे काय, कमरपट्टा तर ढिला होऊ लागला। तोच कमरपट्टा घेऊन पुन्हा एकदा तो गृहस्थ सोनार दादाकडे दारात आला। अहो सोनार दादा, हे काय केलं? अहो माप तर मी दिलं होतं, पण कमरपट्टा ढिला होऊ लागलाय, पुन्हा एकदा करावा। आणि आता तरी तुम्ही चला आणि तुम्ही स्वतःच्या हाताने कमरेचं माप घ्या। नाही नाही, ते शक्य नाही, तुम्ही पुन्हा एकदा माप घेऊन या। सद्गृहस्थ नाही लजाने पुन्हा एकदा विठ्ठल मंदिराकडे गेला आणि पुन्हा कमरेचं माप घेऊ लागला। आता मात्र अतिशय तंतोतंत माप घेऊन तो गृहस्थ पुन्हा एकदा नरहरी सोनार यांच्याकडे आला। सोनार दादा, आता तरी नीट बनवून द्या, माझी खूप धावपळ होते। नरहरी सोनार म्हणाले, तुम्ही देताय ते मापच मी करतोय, तो ढिला झाला त्याला मी काय करू, पण ठीक आहे मी पुन्हा बनवतो। पुन्हा एकदा नरहरी सोनार कमरपट्टा कमरेला बांधू लागले तर पाहत होतो काय, कमरपट्टा होईनाच, घट्ट होऊ लागला। आता मात्र गृहचा संयम सुटला
रागाने ते गृहस्थ सोनार दादांकडे आले. अरे सोनार म्हणाले, अहो काय करताय दादा, माझी किती धावपळ होते, तुम्हाला कळतंय का, मी एकदा यायचं. अरे सोनार म्हणाले, दादा मी तरी काय करू, माझा निश्चय आहे, माझा नियम आहे की मी शिवमंदिराशिवाय कुठल्याच मंदिरात जात नाही. पण ठीक आहे, आता तुम्ही म्हणताच आहात तर मी येतो तुमच्या बरोबर. मात्र एक काम करा, माझा नियम आहे की माझ्या शिवाशिवाय, माझ्या शिवशंकराशिवाय मी कोणत्याच देवाचं मुख पाहत नाही. माझ्या डोळ्यावर तुम्ही पट्टी बांधा आणि मला मंदिरात घेऊन चला, एवढीच विनंती आहे. आणि त्या सद्गृहस्थांना मग नरहरी सोनार त्यांच्या शंकराशिवाय ते कोणाचंच मुख, कुठल्याच देवाचं मुख पाहू इच्छित नव्हते. आणि मग अशा अवस्थेत ते त्यांना विठ्ठल मंदिरात घेऊन गेले. विठ्ठल मंदिरात गेल्यानंतर देवाचं मुख न पाहता त्या सद्गृहस्थांना श्री विठ्ठलाची कटी सोनार दादांना दाखवली. नरहरी सोनार, माझ्या देवाचं शंकराचं रूप ओळखू शकत नाही, तुम्ही विठ्ठलाची कंबर सांगून शिवपिंडीचं माप घ्यायला लावताय मला. घोसवण्यावर नाही दादा, हे खऱ्या अर्थाने विठ्ठल मंदिर आहे, समोर पांडुरंग उभा आहे, त्याच्याच कमरेचं माप मी तुम्हाला घ्यायला. नरहरी सोनार दादा आणि पुन्हा तेच, त्यांच्या हाताला शिवपिंडी लागू लागली. आता मात्र संयम सुटला. काय सांगताय गृहस्थ, अहो ही शिवपिंडी आहे, तुम्ही मला फसवत आहात. माझ्या डोळ्याला पट्टी बांधून तुम्ही विठ्ठल मंदिराऐवजी मला चक्क शिवमंदिरात आणलंय. मला खरं सांगा, आणि माझी खात्री आहे माझ्या शिवाला मी ओळखणार नाही असं होणार नाही. माझ्या शिवाला मी बघणार, माझ्या शंकराला मी पाहणारच. माझ्या डोळ्याची पट्टी काढा, मला माझ्या शंकराला पाहायचंय. सद्गृहस्थाने डोळ्याची पट्टी काढली आणि समोर पाहतात तर काय, साक्षात पांडुरंग उभा. पण हे काय, अरे हा तर विठ्ठल, अरे हा तर श्री शंकराची पिंडी. काय चाललंय काही कळेना. दोघंही नतमस्तक झाले आणि खऱ्या अर्थानं नरहरी सोनार पांडु देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार, तुझे नामाचा व्यवहार, नामाचा व्यवहार. देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार. राम नाम सोने चोरी, सोने चोरी. बसला गालात हसला रुबाब देवाचा भारी. अन मानूला फसला भंडारा पुसला हातात धरली दोरी. देव मल्हारी 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 देव मल्हारी.
नटली कालबाई सुपारी फुटली अन नवरी नटली कालबाई सुपारी फुटली नमस्कार, मी राजेंद्र सोमनाथ मोरे आहे, स्वर्णकार भद्रकाली संस्थेचा सल्लागार. आज या ठिकाणी जो लाईव्ह कार्यक्रम चालू आहे महाराष्ट्राची लोकधारा, हा कार्यक्रम अहिर स्वर्णकार भद्रकाली संस्थेला 100 वर्ष पूर्ण झाल्याने आपण हा साजरा करीत आहोत. हा अतिशय उत्कृष्टपणे अतिशय सुंदर अप्रतिम असा कार्यक्रम सुरू आहे. या कार्यक्रमासाठी युवक मंडळाने अतिशय कष्ट घेऊन 2 महिन्यापासून अति मेहनत करून हा कार्यक्रम साजरा करीत आहेत आणि अतिशय उत्कृष्टपणे कार्यक्रम चालू आहे. शस्त्र देशार्थ हाती धरावे, टिपावे रिपुला रणीवा मरावे. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. हर हर नदीच्या पल्ल्याड आईचा डोंगर, नदीच्या पल्ल्याड आईचा डोंगर, डोंगर माथ्याला देवीचं मंदिर, डोंगर माथ्याला देवीचं मंदिर. खालू जागर जागर डोंगर माथ्याला, खालू जागर जागर डोंगर माथ्याला. गेला लाटी भंडार दूर लोटून दे अंधार, आलो दुरून रांगून डोंगर यंगून उघड देवी दार. गुलाबी साडी आणि लाली नाही झाली भारी राजा गुलाबी साडी आणि
असेच कार्यक्रम दरवेळेस युवा मंडळाने सादर करीत राहावे अशी आमची अपेक्षा आहे. भद्रकाली माते की जय. संत दादाजी महाराज